नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती म्हणजे कर्जमाफीचा जे कधी येणार आहे. तर फायनली आज 2 जून रोजी हा शासन निर्णय आलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी राज्य सरकारने अधिकृत मान्यता दिलेली आहे. आता शेतकरी मित्रांच्या मनामध्येही कुतूहल निर्माण झालं असेल की या मध्ये आता नेमकं काय असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हा शासन निर्णय मी समजून सांगणार आहे. कोणाची कर्जमाफी होणार आहे, कशी कर्जमाफी होणार आहे, कोणकोणते निकष असणार आहे, पात्रता काय असणार आहे, अगदी सोप्या भाषेत समजून तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. तर बघा शेतकरी मित्रांनो, हा तो 2 जून रोजीचा शासन निर्णय ज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 राज्य सरकारने अनाऊन्स केलेली आहे. तर राज्य सरकार या शासन निर्णयामध्ये काय म्हणतं, तर महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहेत. त्यासाठी अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते. पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाहीत. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. तर शेतकऱ्यांवरील कर्जाचे बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत ही केलेली आहे. म्हणजे याच्या पहिले जेवढेही शेतकरी कर्जमाफी योजना या राबवल्या गेलेल्या आहेत राज्य सरकारकडून, तर त्याचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. चला तर या शासन निर्णय म्हणजे या चा आता महत्वपूर्ण टप्पा असणार आहे, तो म्हणजे दिनांक 2 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याबाबत तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे. तर आता योजनेचा तपशील देण्यात आलेला आहे. या योजनेला नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना असं देण्यात आलेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये 3 कॉलम असणार आहेत. एक कर्जमुक्तीचा असणार आहे, त्यानंतर दुसरं ब कॉलम असणार आहे, तो म्हणजे एक वेळ समझोता म्हणजे ऑन टाइम सेटलमेंट. त्यानंतर क कॉलम असणारे प्रोत्साहनपर भत्ता, जे शेतकरी मित्र रेग्युलर कर्ज परतफेड करतायत तर त्यांच्यासाठी ही प्रोत्साहनपर लाभ कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत दिला जाणार आहे हे सुद्धा इथं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता या कर्जमुक्तीचा पहिला पॉईंट तो म्हणजे काय असणार आहे, तर ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेलं किंवा 31/3/2026 अखेर परतफेड न झालेले कर्ज सर्व बँकांकडील कर्ज खात्यावरील एकूण रक्कम व्याजासह 2 लाख रुपये एवढी रक्कम राज्य सरकार माफ करणार आहे. तर 1/4/2019 ते 31/3/2000 पर्यंत तुम्ही जे पीक कर्ज घेतलं असेल आणि ते पीक कर्ज तुम्ही 30/9/2025 पर्यंत तुमचं थकीत असेल किंवा तुम्ही 31/3/2026 पर्यंत त्याची परतफेड केली नसेल, तर अशी जे 2 लाख रुपये रक्कम आहे, तर ती 2 लाख रुपये एवढी रक्कम तुमची माफ केली जाणार आहे. त्यानंतर कर्जमुक्तीचा दुसरा महत्वाचा पॉईंट तो म्हणजे दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन, त्यानंतर फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जांमधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिक रक्कम 2 लाखापर्यंत असल्याचा त्याची कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश करण्यात येईल. या योजनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाची केलेले पुनर्गठन, त्यानंतर फेर पुनर्गठन कर्ज याची दिनांक 30/9/2025 पर्यंत थकीत व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेले अशा पुनर्गठित कर्जांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. पुनर्गठित कर्ज कुठले, म्हणजे तुम्ही दरवर्षी जे रिन्यू करतात पैसे भरून लगेच कर्ज घेत असतात, तर असे पुनर्गठित कर्ज तुमचे 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत तुम्ही घेतले असतील. त्यानंतर हे जे कर्ज आहे तर तुम्ही 30/9/2025 पर्यंत भरले नसतील किंवा थकीत असतील किंवा 30
31/3/2026 पर्यंत, म्हणजे 2026च्या 31 मार्च पर्यंत तुम्ही ते भरलं नसेल, थकीत असेल, तर असे पुनर्गठित म्हणजे रिन्यू केलेले कर्ज सुद्धा माफ करण्यात येणार आहे. त्याच्या 2 लाख रुपये एवढी रक्कम आहे, तर ती माफ केली जाणार आहे. आता कर्जमुक्तीचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा पॉइंट तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांना दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, म्हणजे आता बघा तिसरा कॉलम मध्ये अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत लाभ घेतला असेल, तर असे जेवढेही शेतकरी असतील ज्यांनी 1/4/2019 पासून कर्ज घेतलं असेल, ते म्हणजे 31/3/2025 पर्यंत, म्हणजे 2019 पासून ते मार्चच्या 2025 पर्यंत तुम्ही नवीन कर्ज घेतलं असेल किंवा कर्ज रिन्यू केलं असेल, तर अशा थकीत असलेल्या जेवढेही कर्जदार असतील, तर त्यांचं 30/9/2025 पर्यंत ते थकीत असतील. त्यानंतर त्यांनी 31/3/2026 पर्यंत परतफेड न केलेली असेल, तर अशा सर्व कर्ज खात्यातील जी थकबाकीची मुद्दल आहे, तर ती व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत त्यांची माफ करण्यात येणार आहे. आता ही 50,000 रुपये कोणाचे माफ केले जातील, तर ज्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांच्यासाठी 50,000ची जी लाभ आहे, तर त्यांना 50,000ची कर्जमुक्ती ही दिली जाणार आहे. बाकी ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा त्यांना लाभ मिळाला नसेल, तर अशा शेतकरी मित्रांना मात्र 2 लाख रुपये पर्यंतची कर्जमुक्ती ही केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा झाला तुमचा क पॉइंट कर्जमुक्तीचा. आता ब पॉइंट आहे तो म्हणजे वन टाइम सेटलमेंट, म्हणजे एक वेळ समझोता. त्याला तर हा वन टाइम सेटलमेंट मध्ये राज्य सरकारने कोणकोणत्या गोष्टी आता ऍड केलेल्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, वन टाइम सेटलमेंट स्कीम काय असणार आहे, तर सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जा खात्याची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल प्लस व्याजासह 30/9/2025 म्हणजे 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली दिनांक 31/3/2026 म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेली एकत्रित थकबाकी रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल, अशा शेतकऱ्यांनी प्रथम रुपये 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम बँकेत संस्थेत परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळेस समझोता अंतर्गत OTS म्हणजे 2 लाख रकमेचा लाभ हा देण्यात येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, वन टाइम सेटलमेंट स्कीम काय असणार आहे, तर एक्झाम्पल तुम्ही जरी एका बँकेकडून तुमचं कर्ज हे 5 लाखाचं असेल, तर वरचे 3 लाख रुपये तुम्हाला बँकेला हे परत द्यावे लागतील, किंवा ते कर्ज बँकेला तुम्हाला भरावं लागेल, किंवा तुम्ही बँकेसोबत ते वरचे 3 लाख रुपयाची सेटलमेंट करू शकतात. तुम्ही ती सेटलमेंट केल्यानंतर तुम्हाला राज्य सरकार कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाख रुपयाचा लाभ हा देणार आहे. तर अशा पद्धतीने ही जी वन टाइम सेटलमेंट स्कीम आहे, तर ती वन टाइम सेटलमेंट स्कीम ही राबवली जाणार आहे. ज्या शेतकरी मित्रांचं 2 लाख रुपयापेक्षा व्याज प्लस मुद्दल करून जास्त कर्ज असेल, तर त्यांना वरची रक्कम स्वतःला द्यावी लागेल. राज्य सरकार तुमचं एकंदरीत पूर्ण कर्जमाफी ही करणार नाही, तुम्हाला फक्त 2 लाख रुपयाचा लाभ दिला जाईल, तेही तुम्ही वरची रक्कम सेटलमेंट केल्यानंतर. त्यानंतर OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट स्कीमचा बी पॉईंट जो आहे, तर तो बी पॉईंट काय म्हणतो, तर सदर योजनेअंतर्गत दिनांक 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन, म्हणजे आता बघा याच्यामध्ये पुनर्गठन म्हणजे ज्यांनी रिन्यू केलं असेल, म्हणजे नवीन कर्ज भरून कर्ज घेतले असेल, तर फेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याच्या दिनांक 30/9/2025 पर्यंत थकीत असलेला किंवा 31/3/2026 पर्यंत त्यांनी कर्ज भरले नसेल, तर अशा थकीत हप्त्यांची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल, तर अशा शेतकऱ्यांना 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम ही बँकांना परतफेड करावी लागेल, किंवा OTS अंतर्गत म्हणजे वन टाइम सेटलमेंट करावी लागेल, आणि राज्य सरकार तुम्हाला 2 लाख रुपयाचा लाभ दिला जाईल. आता पहिला कॉलम कशाचा होता, ज्यांनी फ्रेश कर्ज घेतले असतील आणि त्यांचं 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असेल, तर अशांसाठी होता. आणि 2 नंबरचा कॉलम कोणासाठी, तर ज्या शेतकरी मित्रांनी पुनर्गठित करून त्यांचं कर्ज थकलं असेल आणि त्यांचं जे कर्ज आहे, तर ते 2 लाखापेक्षा जास्त झालं असेल व्याज प्लस मुद्दल करून, तर अशा शेतकरी मित्रांसाठी सुद्धा 2 लाख रुपये राज्य सरकार देणार आहे, परंतु त्यांना वरची सेटलमेंट ही करावी लागणार आहे. त्यानंतर आता वन टाइम सेटलमेंट स्कीमचा पॉईंट जो 2 आहे, तर
त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळाला असेल, बघा ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ घेतला असेल, तर असे शेतकरी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज, त्यानंतर पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, त्यानंतर फेर पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याचा दिनांक 30/9 म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांचं थकलेलं असावं आणि त्यानंतर 31/3/2026 पर्यंत त्यांनी भरलेलं नसावं. तर अशा शेतकऱ्यांना व्याज प्लस मुद्दल करून 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेची 50,000वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ हा दिला जाणार आहे. तर आता या पॉईंटमध्ये कोण असणार आहे, तर ज्या शेतकरी मित्रांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला असेल आणि त्यांचं जे कर्ज आहे तर ते 2 लाख पेक्षा जास्त असतील, 2 लाख पेक्षा जास्त असेल व्याज प्लस मुद्दल करून. आता 2 लाख पेक्षा जास्त कसे असेल, ज्यांनी नवीन कर्ज घेतलं असेल, त्यानंतर रिन्यू केलं असेल किंवा अजून पुन्हा रिन्यू केलं असेल, तर असे एकंदरीत सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा लाभ दिला जाईल. परंतु जे वरची रक्कम असेल तर ती तुम्हाला बँकेला OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट अंतर्गत सेटल करावे लागेल. त्यानंतर वरचे 50,000 रुपये राज्य सरकार तुम्हाला देणार आहे. तर ही जी गोष्ट आहे तर ती तुम्हाला 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला सेटलमेंटसाठी केवढी मुदत देण्यात आलेली, तर 31/3/2027 पर्यंत तुम्ही सेटलमेंट करू शकता. त्यानंतर या शासन निर्णयाचा अत्यंत महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे क पार्ट आणि प्रोत्साहनपर लाभ जो आहे तर तो प्रोत्साहनपर लाभ आता दिला जाणार आहे. तर हा प्रोत्साहनपर लाभ कोणाला मिळणार आहे, तर वित्तीय स्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणजे जी वित्तीय बँकिंग व्यवस्था आहे तर ती वित्तीय स्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, बघा शेतकरी मित्रांनो, सन 2022-23, सन 2023-24 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी किंवा नंतरची असलेल्या त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ 50,000 रुपये दिला जाणार आहे. तर 3 आर्थिक वर्ष असणारे त्याच्यापैकी 22-23, 23-24 आणि 24-25 या तिन्ही आर्थिक वर्षापैकी तुम्ही जरी 2 आर्थिक वर्षासाठी तुम्ही रेग्युलर कर्ज परतफेड केली असेल बँकाच्या तारखेच्या मुदतीच्या आत, तर तुम्ही 50,000 रुपयासाठी पात्र असणार आहे. तुम्हाला 50,000 रुपयाचा आर्थिक लाभ हा दिला जाणार आहे. आता राज्य सरकार ही कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जी वन टाइम सेटलमेंट स्कीम राबवतोय तर त्या अंतर्गत तुम्हाला काही निकष असणं गरजेचं आहे. ते म्हणजे सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येणार आहे. नंतर 2 नंबरचा पॉईंट येतो म्हणजे या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. बघा या योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ मिळणार नाही. त्यानंतर सदर योजनेच्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, त्यानंतर खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास लागू राहतील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जाचा देखील सदर योजनेत लागू राहणार आहे. त्यामुळे कोणकोणत्या बँकांना कर्जमुक्ती ही दिली जाणार आहे हा प्रश्न मोठा होता. त्यामुळे सर्व राष्ट्रीयकृत, त्यानंतर तुमच्या सोसायटी वगैरे जेवढेही बँका असतील तर सर्वांचं कर्जमुक्ती ही केली जाणार आहे. त्यानंतर या योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तसेच ॲग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्याची नोंदणी अनिवार्य असेल. बघा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे तुमची फार्मर ID, म्हणजे ज्याला आपण ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर ID म्हणतो, तर ती फार्मर ID नोंदणी आवश्यक असणारे अनिवार्य शब्द. बघा इथं अनिवार्य बोललेले गव्हर्नमेंटने, त्यामुळे तुमचंही जरी अजून तुम्ही बनवलं नसेल तर ॲग्रीस्टॅक अंतर्गत तुमचं फार्मर ID बनवून घ्या शेतकरी मित्रांनो. आता शेतकरी मित्रांनो, या योजनेला लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने असे देखील व्यक्ती आहेत ज्यांना अपात्र ठरवलंय, म्हणजे ते शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तर त्यामध्ये कोण कोण आहेत, तर महाराष्ट्र राज्यातील विद्यमान, त्यानंतर भूतपूर्व मंत्री, त्यानंतर राज्यमंत्री विद्यमान, त्यानंतर भूतपूर्व लोकसभा राज्यसभा सदस्य, त्यानंतर विद्यमान भूतपूर्व विधानसभा, त्यानंतर त्यानंतर विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नागरिक स्थानिक संस्थांचे सदस्य, त्यानंतर महानगरपालिका, नगर पंचायतचे जे नगरसेवक असतील तर अशांना
या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाणार नाही. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, त्यानंतर कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारा व्यक्ती म्हणजे जे नोकरदार वर्ग असेल. त्यानंतर राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एसटी महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कर्जमुक्ती ही दिली जाणार नाही. त्यानंतर जो शेतकरी शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरत असेल तर असे शेतकरी अपात्र असतील. त्यानंतर निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्याचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त आहे तर असे माजी सैनिक वगळून, फक्त माजी सैनिक जे असतील तर त्यांना देण्यात येणारे माजी सैनिक वगळून जेही पेन्शन घेत असतील आणि त्यांची पेन्शन 25,000 पेक्षा जास्त असेल तर असे पात्र राहणार नाही. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, त्यानंतर सहकारी सूतगिरण्या, नागरिक सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लिमिटेड, त्यानंतर सहकारी दूध संघ या संस्थांचे पद अधिकारी जसे की अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित जे वेतनाचे 25,000 पेक्षा जास्त असेल तर अशांना सुद्धा कर्जमुक्तीचा लाभ हा दिला जाणार नाही. आता तुमच्या मनात पडलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा म्हणजे ही कर्जमुक्ती प्रक्रिया आहे, जर ती कर्जमाफी जी प्रक्रिया आहे तर ती कशा पद्धतीने राबवण्यात येईल. तर सदर योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया ही संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. त्या अनुषंगाने विभागामार्फत विविध घटकांसाठी मार्गदर्शक सूचना या वेळोवेळी निर्गमित करण्यात येतील. सदर योजनेचा आढावा घेणे, योजनेच्या निकषात बदल करणे या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री यांनी एक कमिटी सुद्धा बनवलेली. ती कमिटीचे स्वतः माननीय मुख्यमंत्रीच अध्यक्ष आहेत. तर अशा पद्धतीने आता शेतकरी कर्जमाफी जी आहे तर ती शेतकरी कर्जमाफी ही राबवली जाणार आहे. लवकरच ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात येईल आणि त्या ऑनलाईन पोर्टल मार्फत आपली शेतकरी कर्जमाफी योजना ही राबवली जाईल. शेतकरी कर्जमाफी योजना राबवल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात येईल. ज्या शेतकरी मित्राचं कर्ज हे 2 लाख रुपयेपर्यंत असेल किंवा 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर त्याला 2 लाख रुपयेपर्यंतचा लाभ हा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आशा करतो तुम्हाला मी ही जी कर्जमाफी योजनेचा JR आहे तर अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही देखील ज्या शेतकरी मित्रांना काही डाऊट किंवा प्रश्न असतील तर त्यांनी नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नक्कीच रिप्लाय करेल. आणि पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.